मी पुण्याला असते. आज आपण न्यूट्रिचार्ज किड्सवर चर्चा करणार आहोत आणि त्यावर मॅडम आपल्याला खूप छान प्रकारे आणि सोप्या भाषेत आपल्याला त्या सांगणार आहेत. मॅडम अहिल्यानगर म्हणजे नेवासा येथून आहेत. डॉक्टर प्रिया गंडाळ मॅडम आणि त्यांची म्हणजे खूप छान सेवा असते. 24 तास त्या सेवा देतात आणि बऱ्याच प्रकारचे कॅम्प, शिबिर सुद्धा त्या ठेवतात. म्हणजे त्यांना सेवाभाव त्यांना आधीपासूनच आहे आणि त्यात अजून भर पडली ती आरशेमची ह्या अभियानाची. त्याच्यामुळे त्या खूप छान प्रकारे न्यूट्रिशनवर काम करतायत आणि आपल्याला ती एक संधी मिळाली आहे, की त्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त कसं नॉलेज घेता येईल ते आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मला वाटतं ज्यांची पण लहान मुलं असतील घरात 10-12 वर्षाची पण, तर महिलांनी जास्तीत जास्त त्यांना सांगा, की तुम्ही पण येऊन बसा. म्हणजे एकमेकी म्हणजे एका मोबाईलवर दोघी-तिघी जरी बसलात तरी चालेल. फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची, की मुलांसाठी प्रोटीन सुद्धा किती गरजेचं असतं आणि कशाप्रकारे मुलं खायला नखरे वगैरे करतात हे प्रत्येक आईला माहीतच असतं. म्हणजे खाण्यातून जे मिळणार नाहीये तर जे किट्स आपलं न्यूट्रिचार्ज किट्स आहे त्यातून पोषण तत्व पण भरपूर मिळणार आहे आणि कशा प्रकारे मिळतील आणि काय त्याचे फायदे ते आपण मॅडम कडून घेऊया नॉलेज जास्तीत जास्त. तर मी सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात डॉक्टर प्रिया मॅडम वेलकम करते. वेलकम मॅडम. थँक्यू सीमा मॅडम. सगळ्यात पहिले तुमचं माईक चालू असतील तर प्लीज बंद करा आणि कसं आहे दुसऱ्यांना डिस्टर्ब झालं नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. आवाज येतोय ना मॅडम? हो हो एकदम छान येतोय. हॅलो, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सगळ्यात आधी सर्वांना जय आरसीएम, जय न्यूट्रिचार्ज, जय किसोल. माझं इंट्रोडक्शन देते. मी डॉक्टर प्रियंका काकासाहेब गंडाळ, BHMS फ्रॉम नाशिक युनिव्हर्सिटी आणि आमचं डॉक्टर गंडाळ हॉस्पिटल हे नेवासा, अहिल्यानगर जिल्हा येथे आहे. आणि मला सीमा गहिरे मॅडम यांनी ही आज जी झूम सेशन घेण्याची न्यूट्रिचार्ज किड्स या प्रॉडक्ट टॉपिक वर जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम खूप खूप थँक्यू. तुम्ही जी माझी इंट्रोडक्शन खूप छान करून दिली त्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून आभार. मॅडम आवाज येतोय ना माझा? हो हो एकदम व्यवस्थित येतोय मॅडम. छान येतोय, व्यवस्थित येतोय. हो. आजचा आपला टॉपिक आहे न्यूट्रिचार्ज किड्स. न्यूट्रिचार्ज किड्स हे प्रोटीन पावडर असलेलं आपलं RCM चं प्रॉडक्ट आहे जे स्पेशली लहान मुलांसाठी बनवलेलं आहे. लहान मुलं 3 वर्ष ते 13 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना आपण देऊ शकतो असं हे एकदम परिपूर्ण असं हेल्थ ड्रिंक न्यूट्रिशियस चॉकलेट फ्लेवर मध्ये असलेलं आपल्या RCM मध्ये अवेलेबल आहे. आता सगळ्यांना म्हणजे इथे आपले जेवढे सेशन बसलेले आहेत झूम सेशनला सगळ्यांना लहान मुलं आहेत आणि काहींची थोड्याच जणांची मोठे आहेत वयाने, पण मोस्ट ऑफ बऱ्याच जणांचे मुलं वय वर्ष 3 ते 13-14 ह्या रेंज मध्ये आहेत. तर आपण आपल्या मुलांना सगळं म्हणजे सुख सुविधा कशा भेटतील याचा विचार करतो. म्हणजे आपण आपल्या मुलांना चांगले कपडे आणतो, त्यांना चांगल्या स्कूल मध्ये घालतो. जी स्कूल चांगली असेल, आता इंग्लिश मीडियम, CBSE पॅटर्न, असं जिथे चांगलं शिक्षण असेल ते आपल्या मुलांना भेटावं असं वाटतं. त्यांना चांगलं अन्न खायला देतो. पण आजकालची मुलं ही मोबाईलचा अतिवापर आणि हट्टी स्वभाव याच्यामुळं आपण त्यांना घरी किती पण चांगलं जेवण बनवून खायला दिलं तरी पण ते नाही बोलतात, मी नाही खाणार, मला नाही आवडत असं करतात. म्हणजे खूप हट्टीपणा करतात. मला बाहेरचंच पाहिजे खायला, मला चिप्सच पाहिजे किंवा चॉकलेट बिस्किट पाहिजे, पिझ्झा पाहिजे, मॅगी पाहिजे असा हट्ट पालकांकडे करतात. आणि आपण काय करतो पालक म्हणून
नको बाबा रडू किंवा नको हे करू, घेऊन टाक तू आणि शांत हो, असं देऊन टाकतो मुलांना. पण हे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी खरंच हेल्दी आहे का? मुलांना त्या गोष्टींमधून पोषण भेटतं का? हे पण आपण पालक म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. आता आणि लहानपणी म्हणजे वय वर्ष हे वाढीचं वय असतं, समजा 3 ते 13, 2 वर्षापासून ते 13-14 वर्षापर्यंत हे लहान मुलांचं वाढीचं वय असतं. या वयामध्ये त्यांना जर प्रॉपर पोषण भेटलं, त्यांचं वजन आणि उंची त्यांच्या वयाच्या मानाने जर सामान्य नॉर्मल असेल, तर पुढे आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या यंग एज मध्ये म्हणजे 18 वर्षाच्या पुढे झाल्यावर आता जर नॉर्मल वजन उंची असेल तर त्यांचं, तर पुढे सुद्धा त्यांचं वजन उंची नॉर्मल असते. पण आता जर त्यांना कुपोषण म्हणजे पोषक आहार भेटला नाही, तर मग ते कुपोषित होतात. त्या म्हणजे बाळांची म्हणजे मुलांची, मुलींची, लहान बाळांची वजन आणि उंची सामान्य वजनापेक्षा कमी असेल, तर पुढेही जाऊन ज्या बाळाची उंची कमी आहे ह्या वयामध्ये, तर पुढे जाऊन पण त्याची उंची वाढतच नाही, तो बुटकाच राहतो. किंवा मग वजन कमी आहे सामान्य वजनापेक्षा, त्याला पूर्ण पोषण भेटलेलं नाहीये, तर तो पुढे पण जाऊन मोठा झाल्यावर त्याचं वजन कमीच राहतं. किती खा, प्या, काही करा. आपण म्हणतो ना, हे तशाच हाडाचं आहे म्हणजे नाही का? त्याचं वजन किती खा, प्या वाढतच नाही. त्याची शरीरयष्टीच तशी आहे. म्हणजे त्याची शरीरयष्टी तशी आहे याचा अर्थ काय? त्याला लहानपणी त्याच्या वाढीच्या वयात त्याला पूर्ण पोषण भेटलं नाही, म्हणून तो मोठा झाल्यावर त्याने किती खाल्लं पिल्लं तरी पण त्याला ते त्याच्या शरीरात शोषून घेतलं जात नाही किंवा अंगाला लागत नाही, आपण असं म्हणतो, आणि तो त्याचं वजन ते कमीच राहतं. आणि मुलं शक्यतो दूध घ्यायला नको बोलतात, फळं खायला नको बोलतात, हिरव्या पालेभाज्या नको बोलतात. आणि मुलांना आपल्या आहारात काय जास्त महत्वाचं असतं? प्रथिनं आणि जीवनसत्व आणि खनिजे, जे त्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्वाचे असतात. आता सुरुवातीला थोडं इंट्रोडक्शन घेते बरं का. म्हणजे संशोधकांनी एक रिसर्च केला 7,044 मुलांवर. ते कोणत्या वयोगटातल्या 3 वर्ष ते 8.5 वर्ष वयोगटातल्या 7,044 मुलांचा संशोधकांनी रिसर्च केला. त्यांच्या आहारावर त्यांनी ऑब्झर्वेशन ठेवलं, त्यांच्या आहाराचं ऑब्झर्वेशन केलं. त्यांचं ऑब्झर्वेशनातून असं दिसलं की 3 वर्ष वय असताना ज्या मुलांच्या आहारामध्ये जास्त साखर आहे, जास्त फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ आहेत, प्रोसेस फूड म्हणजे कुरकुरे, चिप्स, बिस्किट, चॉकलेट, मॅगी, आपलं हे पिझ्झा, बर्गर, हे पदार्थ ज्या मुलांच्या खाण्यामध्ये 3 वर्षाच्या असताना या आहारामध्ये जास्त प्रमाणात होते 8.5 वर्षापर्यंत, तर 8.5 वर्षाचे झाल्यावर असं निदर्शनात आलं की हे पदार्थ खाण्यात ज्या मुलांचे जास्त होते त्यांचा मेंटल आयक्यू म्हणजे बुद्धिमत्ता सुद्धा कमी झालेली आहे. आणि या उलट ज्या मुलांच्या आहारात हेल्दी आहार होता, ज्या मुलांचं पोषणयुक्त आहार होता, म्हणजे हिरव्या पालेभाज्या, फळं, दूध, घरी बनवलेलं अन्न, मोड आलेले कडधान्य, असं पौष्टिक जेवण ज्यांच्या आहारात होतं 3 वर्ष ते 8.5 वर्ष मध्ये, तर त्या मुलांचा 8.5 वर्षाचे असताना आयक्यू म्हणजे मेंटल आयक्यू म्हणजे बुद्धिमत्ता जास्त होती. म्हणजे आपण आपल्या लहान मुलांना काय खायला देतो याच्यानुसार त्यांची बुद्धिमत्ता ठरत असते. न्यूट्रिएंट्स नीड टू अवर चिल्ड्रेन. आपल्या मुलांना कोणकोणत्या पोषक घटकांची गरज असते? प्रोटीन, प्रथिन, सगळ्यात महत्वाचे काय असतात? प्रथिन. प्रथिन काय काम करतात? आपल्या मांसपेशी आणि पेशी यांना विकसित करण्याचं काम करतात. कार्बोहायड्रेट, कर्बोदक काय काम करतात? हेल्प एनर्जेटिक आणि ऍक्टिव्ह. एनर्जेटिक म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात आणि आपल्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करतात.
फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ कशासाठी उपयोगी असतात आपल्या शरीरात? ऊर्जा मिळण्यासाठी आणि आपल्या मेंदूची आणि स्पायनल कॉर्डची वाढ आणि विकास होण्यासाठी स्निग्ध पदार्थ गरजेचे असतात. आयर्न म्हणजे लोह कशासाठी गरजेचं असतं आपल्या शरीरात? लाल रक्तपेशी बनवण्यासाठी आणि ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी. आपण नाकाने श्वास घेतो, फुफ्फुसात ऑक्सिजन जातो, तो ऑक्सिजन आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल, तर तो घटक आहे रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न. व्हिटॅमिन डी पण लागतं लहान मुलांना. व्हिटॅमिन डी कशासाठी लागतं? आपले हाडं मजबूत करण्यासाठी आणि हाडांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी लागतं. कॅल्शियम कशासाठी लागतं? आपली दात आणि हाडं मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी कॅल्शियम गरजेचं असतं. व्हिटॅमिन ए कशासाठी गरजेचं असतं? तर आपल्या डोळ्यांची दृष्टी आणि डोळे सुंदर होण्यासाठी. व्हिटॅमिन सी कशासाठी गरजेचं असतं? आपल्या सर्दी, खोकला होऊ नये याच्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतं व्हिटॅमिन सी. आणि सगळ्यात महत्वाचं काम असेल व्हिटॅमिन सीचं ते तर आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. म्हणजे आपल्या शरीरात आपण खाल्लंय, आपण हे खाल्लं, गुळ शेंगदाणे खाल्ले, पालक भाजी खाल्ली, त्याच्यातून आपल्याला लोह भेटतं, आयर्न भेटतं. पण ते आयर्न आपल्या शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन सी लागतं. जर आपण खूप आयर्न म्हणजे लोह असलेल्या गोष्टी खाल्ल्या आणि आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीच नसेल ते शोषून घेण्यासाठी, तर त्या खाण्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे व्हिटॅमिन सीचं महत्वाचं काम काय आहे? आपल्या शरीरात आयर्न शोषून घेणं लहान आतड्यामध्ये. फायबर्स म्हणजे तंतू. हे काय करतात आपल्या शरीरामध्ये? हेल्दी गट टू मेंटेन हेल्दी गट म्हणजे आपल्या शरीरात गुड बॅक्टेरिया, लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये आपल्या गुड बॅक्टेरिया असतात. ते काय करतात? आपले शरीरातले म्हणजे आपण अन्न खातो, जेवण करतो, त्याच्यामधले पोषक घटक शोषून घेण्याचं काम जीवनसत्व, खनिज हे शोषून घेण्याचं काम काय करतं? गुड बॅक्टेरिया करतात. मग हे गुड बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करतात फायबर. आणि बद्धकोष्ठता होऊ न देण्याचं काम फायबर करतात. आता मला सांगा, आपण आपल्या बाळाला एवढे पोषक घटक असणारा आहार रोज देतो का? भेटतो का आपल्या बाळाला एवढे पोषक घटक असणारा आहार? दररोज लागतात एवढे घटक आपल्या शरीराला. म्हणजे आपल्या लहान मुलांच्या शरीराला दररोज एवढे पोषक घटक आवश्यक असतात. आपल्या पण शरीराला आवश्यक असतात, पण आपल्याला जास्त क्वांटिटी मध्ये लागतात. लहान मुलांना भेटतात का एवढे पोषक घटक रोजच्या आहारातून? तर बऱ्याच जणांचं उत्तर नाहीच असणार. कारण की एवढे सगळे पोषक घटक असणारा आहार आपलं मूल खात नाही. आपण जे घरी दैनंदिन जेवण बनवतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ असतात. कमी प्रमाणात काय असतं? प्रथिन, जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिज आणि फायबर म्हणजे तंतू, ह्या गोष्टी कमी प्रमाणात असतात. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे पोषक घटक भेटण्यासाठी आपल्याला मुलाला खूप जेवण द्यावं लागेल, तेव्हा त्याला हे सर्व पोषक घटक दररोज योग्य प्रमाणात भेटतील. आता एका लहान मुलाला जर एका दिवसाची प्रथिनांची गरज जर भागवायची असेल, प्रोटीनची गरज जर एका दिवसाची भागवायची असेल, तर त्याला 6 ते 7 बाउल डाळ खायला द्यावं लागेल. एवढी डाळ बाळ खाऊ शकतं का आपलं मुलगा? लहान मुलं खाऊ शकतात का आपलं? तर नाही. 6-7 बाउल डाळ आपणच खात नाही तर मुलं कशी खाणार ना? अर्ध्या बाउल मध्ये त्यांचं होऊन जातं. तर मग त्यांना प्रथिनं भेटतात का योग्य प्रमाणात जेवढ्या पाहिजे तेवढ्या? तर नाही भेटत. आणि व्हिटॅमिन ए, एका दिवसाला गरजेचं असलेलं व्हिटॅमिन ए भेटण्यासाठी त्यांना अर्धा किलो पालक खावी लागेल. एवढी पालक खातात का मुलं? नाही. आपणच खात नाही तर मुलं कशी खाणार? म्हणजे त्यांची दैनंदिन पोषणाची गरज भागत नाही. आणि आपले मुलं हट्टी असतात. ते ताजे फळं खाणार नाहीत, हिरव्या पालेभाज्या नाही खात, ड्राय फ्रुट्स खात नाही, सीड्स म्हणजे बिया, म्हणजे सूर्यफुलाचं बी, भोपळ्याच्या बिया, असं बिया म्हणजे ज्या पौष्टिक बिया असतात त्या सुद्धा खात नाहीत आपले मुलं.
होल ग्रेन्स खात नाही म्हणजे चपाती भाजी नको बोलतात, मला नाही आवडत. खूप सगळे फॅट्स म्हणजे DHA, ओमेगा 3, DHA डोकोजा हेक्झोनोइक ऍसिड, हे DHA आणि ओमेगा 3 खूप सगळे विटामिन्स आणि मिनरल्स हे आपल्या शरीरात तयार होत नाहीत. ते खूप सगळ्या अन्नपदार्थांमध्ये पण प्रेझेंट नसतात. मग आपल्याला हे पोषक घटक जे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाहीत, जे खूप सगळ्या अन्नपदार्थांमधून आपल्याला मिळत नाहीत, ते आपल्याला कशातून भेटवावे लागतात? मग ते न्यूट्रिशनल सप्लिमेंट जसं की आपलं न्यूट्रिचार्ज किट, त्याच्यामधून आपल्याला ते भेटतात. आणि आणि एक महत्वाचा मार्ग हे पोषक घटक आपल्या बाळाला देण्याचा, तो म्हणजे त्याला न्यूट्रिशियस हेल्थ ड्रिंक द्यायचं. न्यूट्रिशियस म्हणजे ज्या हेल्थ ड्रिंक मध्ये सर्व प्रकारचं पोषण असेल, सर्वांगीण विकास होईल बाळाचा, असं पोषक घटक ज्या हेल्थ ड्रिंक मध्ये असतील ते आपण आपल्या बाळाला द्यायला पाहिजे. आणि असं हे मार्केटमध्ये बरेच ड्रिंक आहेत. बोर्नव्हिटा आहे, परत पेडियाश्युअर, हॉर्लिक्स आणि आपलं RCM मध्ये न्यूट्रिचार्ज किड्स. आता या सगळ्या हेल्थ ड्रिंक पेक्षा आपलं RCM चं न्यूट्रिचार्ज किड्स सर्वात बेस्ट आणि एकमेव कसं आहे ते आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आता न्यूट्रिचार्ज किड्स आपण चालू करूया. माहिती, ही बॉटल दिसते का सगळ्यांना? न्यूट्रिचार्ज किड्स आहे हे न्यूट्रिचार्ज किड्स, पहिली गोष्ट सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड, म्हणजे शास्त्रज्ञांनी बनवलेलं आहे. शास्त्रज्ञांनी असं म्हणजे लहान मुलांच्या आरोग्यासाठी कोणते पोषक घटक महत्वाचे असतात, गरजेचे असतात, किती प्रमाणात महत्वाचे असतात, कोणतं विटामिन एका दिवसाला किती प्रमाणात लागतं, त्याचा RD चा किती % कव्हर झाला पाहिजे आणि किती % पोषणातून भेटलं पाहिजे, जेवणातून भेटलं पाहिजे, या सर्वांचा विचार करून सायंटिफिकली म्हणजे शास्त्रज्ञांनी बनवलेले आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, क्लिनिकली प्रोव्हन म्हणजे हे लॅबोरेटरी मध्ये बनवल्यानंतर प्रूव्ह केलेलं आहे. प्रूव्ह केलं म्हणजे कसं, आता हे बनवलं न्यूट्रिचार्ज किट्स, त्याच्यानंतर 100 मुलांना 6 महिने न्यूट्रिचार्ज किट्स खायला दिलं, त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं आणि 6 महिने दररोज न्यूट्रिचार्ज किट्स खाल्ल्यानंतर लहान मुलं 3 ते 13 वर्षाच्या मुलांना 6 महिन्यानंतर काय रिझल्ट आले ते ऑब्झर्व केले. काही मुलांचं म्हणजे बरेच असे ऑब्झर्वेशन आले, मुलांचं वजन वाढलं, उंची वाढली, त्यांची बुद्धिमत्ता वाढली, त्यांची म्हणजे समजण्याची, शिकण्याची क्षमता वाढली, त्यांचा सर्वांगीण विकास झाला, ह्या गोष्टी निदर्शनास आल्या. ऑल राऊंड न्यूट्रिशनल सप्लिमेंट फॉर चिल्ड्रन, मुलांसाठी सर्वांगीण पोषण आहे. खूप सगळ्या हेल्थ ड्रिंक मध्ये साखर आणि पावडर्ड ग्रेन असतात, खूप जास्त प्रमाणात साखर असते. मार्केटचे जर हेल्थ ड्रिंक्स बघितले, समजा बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स यासारखे, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते, जास्त प्रमाणात मिल्क पावडर असते. आपलं एकमेव हे हेल्थ ड्रिंक आहे त्याच्यामध्ये साखर नाही आणि मिल्क पावडर पण, मिल्क प्रोटीन आहे पण मिल्क पावडर म्हणजे नाही का जास्त प्रमाणात नाहीये, फक्त मिल्क पावडर आहे त्याच्यामध्ये, असं नाही. आणि एकमेव आपलं न्यूट्रिचार्ज किट्स असं आहे की त्याच्यामध्ये 49 न्यूट्रिएंट्स म्हणजे 49 पोषक घटक असलेलं हे एकमेव न्यूट्रिचार्ज किट्स हे संपूर्ण भारतात हे एकच उपलब्ध आहे, जे पोषक घटक आपल्या बाळाची शारीरिक वाढ, मानसिक विकास आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी उपयोगी असलेले पोषक घटक आपल्या न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये प्रेझेंट आहेत. आता न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये हे 49 पोषक घटक कोणते ते आपण बघू. 3 प्रकारचे प्रोटीन आहेत, 3 प्रकारचे प्रथिन असलेलं
न्यूट्रिचार्ज किड्स हे एकमेव पेय आपल्या भारतामध्ये प्रेझेंट आहे सध्या. त्याच्यामध्ये कोणते 3 प्रोटीन आहेत? सोय प्रोटीन म्हणजे सोयाबीन पासून बनवलेलं प्रोटीन, व्हे प्रोटीन म्हणजे गव्हापासून मिळवलेलं प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन म्हणजे दुधापासून मिळवलेलं प्रोटीन. 14 विटामिन्स म्हणजे 14 प्रकारचे जीवनसत्व आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये आहेत. त्याच्यामध्ये विटामिन ए, बी, सी, डी, ई, के म्हणजे बी कॉम्प्लेक्स सगळ्या प्रकारचे जीवनसत्व जे मुलांच्या शरीरासाठी, वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक असतात ते सर्व आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये प्रेझेंट आहे. 14 मिनरल्स. 14 मिनरल्स म्हणजे खनिजे. खनिजे म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे 14 प्रकारचे खनिजे जे शरीरासाठी, मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतात ते सर्व आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये प्रेझेंट आहेत. 2 प्रीबायोटिक्स. 2 प्रीबायोटिक आणि 2 प्रोबायोटिक. आता प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे काय काम करतात? आपलं लहान आतडं आणि मोठं आतडं याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे जीवनसत्वांच्या आणि पोषण घटकांच्या ऍब्सॉर्प्शन साठी, अवशोषणासाठी आवश्यक असतात. ते अवशोषणाला मदत करतात. हे गुड बॅक्टेरिया ची संख्या वाढवतं. हे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे काम करतात. बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट. 10 बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट म्हणजे 10 प्रकारच्या औषधी वनस्पती जसं की तुळस, अश्वगंधा ह्या अशा वनस्पती 10 प्रकारच्या औषधी वनस्पती ज्या लहान मुलांच्या शरीराच्या वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी गरजेच्या आहेत त्या आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये टाकलेल्या आहेत. आवाज येत नाही का माझा? येतोय मॅडम. हा. 2 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. 2 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स पण आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये टाकलेले आहेत जे की पचनासाठी आवश्यक असतात. आणि अँटीऑक्सिडंट्स सुद्धा आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये प्रेझेंट आहे. प्रोटीन. आता प्रथिन आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये असलेले प्रथिन काय काम करतात? न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये असलेले प्रथिन काय काम करतात? बाळाच्या, लहान मुलांच्या मांसपेशीच्या योग्य वाढीसाठी, योग्य विकासासाठी आणि त्यांची वाढ योग्य होण्यासाठी प्रथिन उपयोगी असतात. प्रथिनांनी काय होतं? बाळाचं मांसपेशी योग्य प्रमाणात वाढतात. 23% प्रोटीन. आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये 23% प्रोटीन म्हणजे 23% प्रोटीन आहेत जे की बाळाच्या मांसपेशी वाढवतं, विकास करतं मांसपेशींचा, वजन आणि उंची वाढवतं बाळांची आणि प्रतिकार शक्ती वाढवतं बाळांची. आणि जर लहान मुलं आजारी पडले तर आजारातून पटकन रिकव्हर होतात म्हणजे पटकन बरे होतात. जी लहान मुलं न्यूट्रिचार्ज किड्सचं रोज सेवन करतात दुधामधून तर ते जर आजारी पडले तर त्याच्यातून लवकर बरे होतात. जे मुलं न्यूट्रिचार्ज किड्स घेत नाहीत त्या मुलांच्या तुलनेत ही मुलं लवकर बरी होतात. विटामिन्स अँड मिनरल्स इन न्यूट्रिचार्ज किड्स. 14 विटामिन्स म्हणजे 14 जीवनसत्व आहेत न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये. ते काय काम करतात? विटामिन्स काय काम? विटामिन्स आणि मिनरल्स, जीवनसत्व आणि खनिज काय काम करतात? हाडांची वाढ आणि विकासासाठी मदत करतात. त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यांचे दातांची वाढ आणि स्ट्रॉंग टीथ म्हणजे मजबूत दात बनवण्यासाठी पण मदत करतात. ऑप्टिमल मसल त्यांच्या मांसपेशींच्या विकासासाठी पण मदत करतात. आणि डोळ्यांचं आरोग्य, डोळ्यांची दृष्टी हे याच्या विकासासाठी पण विटामिन्स आणि मिनरल्स न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये प्रेझेंट असलेले मदत करतात. आता प्रोसेस फूड म्हणजे कसं? चिप्स, समजा बिस्किट्स, कुरकुरे, मॅगी ह्याच्यामध्ये काय असतं? जास्त प्रमाणात कार्बोनिक ऍसिड असतं. हे कार्बोनिक ऍसिड आणि एरिएटेड ड्रिंक जसं स्प्राईट, थम्स अप, मिरिंडा, कोको कोला
हे जर आपण लहान मुलांना प्यायला दिलं 3 ते 13 वर्षाच्या वयाच्या मुलांना जर आपण असं खायला दिलं आणि प्यायला दिलं, समजा चिप्स खायला दिले किंवा मग स्प्राईट, कोको कोला ते प्यायला दिलं, तर ते पदार्थ काय करतात, लहान मुलांच्या शरीरातून म्हणजे त्यांच्या हाडामधून कॅल्शियम खेचून घेतात आणि हे कॅल्शियम खेचून घेतल्यामुळं मुलामध्ये खूप सगळ्या कमतरता निर्माण होतात. मुलं सारखी आजारी पडतात. त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. मग अशी मुलं सारखी आजारी पडतात. सारखी डॉक्टरांकडे जावं लागतं त्यांना. गोळ्या औषधं घ्यावे लागतात. मग पालक बोलतात, "डॉक्टर हा सारखा आजारी पडतो. याला टॉनिक द्या. याला टॉनिक लावा करून." पण टॉनिक लावलं, कितीही वरून टॉनिक लावलं, पण तुम्ही त्याला खायला काय देताय? चिप्स, कुरकुरे, मॅगी, परत स्प्राईट असे हानिकारक पेय त्याला प्यायला देताय. त्याच्यामुळं त्याच्या शरीरात खूप सगळ्या कमतरता निर्माण होतायत. तुम्ही स्वतः या कमतरता निर्माण करतायत आणि मग फक्त वरून टॉनिक देऊन काय होणार आहे? बाळ पूर्ण हेल्दी होणार आहे का या गोष्टींनी? नाही. तर बाळ केव्हा हेल्दी होईल? हे पदार्थ त्याला जर द्यायचे बंद केले, तर बाळ हेल्दी होईल. हे बाहेरचे खाद्यपदार्थ द्यायचे बंद केले आणि मग त्याला टॉनिक दिलं, तर ते टॉनिक त्याच्या शरीराला लागेल आणि बाळाचा सर्वांगीण वाढ होईल. आणि मग अशा बाळाला जे खूप मल्टीव्हिटॅमिन आणि मल्टी मिनरल असलेलं हेल्थ ड्रिंक उपयोगी पडेल. मग अशा बाळाला आपण जर न्यूट्रिचार्ज किड्स दिलं दुधामधून प्यायला, तर ते बाळ एकदम हेल्दी होईल 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये कमीत कमी. जास्तीत जास्त आपण 3 वर्षापासून चालू करून 13 वर्षापर्यंत देऊ शकतो. पण कमीत कमी 3 महिने जर आपण सलग बाळाला दिलं, तर अशा प्रकारच्या डिफिशियन्सी झालेल्या आहेत त्याच्या शरीरामध्ये, त्या 3 महिन्यामध्ये पूर्ण भरून काढल्या जातील आणि आपलं बाळ नॉर्मल आणि हेल्दी आयुष्य जगेल किंवा होईल, त्याचं आरोग्य हेल्दी होईल. प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स इन न्यूट्रिचार्ज किड्स. न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये 2 प्रोबायोटिक आहेत आणि 2 प्रीबायोटिक आहेत. ते काय काम करतात? आपलं गुड बॅक्टेरिया आतड्यामध्ये त्यांची संख्या वाढवण्याचं काम करतात प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक. खूप सगळे आजार आपल्या अनहेल्दी गट म्हणजे आपली जर पचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली नसेल, तर त्याच्यापासून आपल्याला खूप सारे आजार होतात. बऱ्याच आजारांचं ओरिजिन म्हणजे हे पचन संस्थेपासूनच असतो. जर आपण व्यवस्थित आहार घेतला नाही, व्यवस्थित जेवण घेतलं नाही, व्यवस्थित पचन झालं नाही, तर आपल्याला ऍसिडिटी, परत अपचन, बद्धकोष्ठता, डायरिया म्हणजे हे सगळे खूप सारे आजार पचन संस्थेशी निगडीत असतात. इवन आपलं पोट साफ झालं नाही, तर मग बद्धकोष्ठता होऊन आपल्याला चिडचिडेपणा वाढतो. आपलं कामात लक्ष लागत नाही. म्हणजे खूप सगळ्या आजारांचं ओरिजिन हे काय असतं? आपली पचन संस्था. आणि मग हे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक काय करतात? आपल्या मोठ्या आतड्यामध्ये फ्रेंडली बॅक्टेरिया म्हणजे गुड बॅक्टेरियांचं प्रमाण वाढवण्याचं किंवा नॉर्मल ठेवण्याचं काम करतात. त्याच्यामुळे आपली पचन संस्था चांगली राहते. आपलं मोठ्या आतड्या आणि लहान आतड्यामधून जीवनसत्वांचं, पोषक घटकांचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं. आपली प्रतिकार शक्ती वाढते. बद्धकोष्ठता होत नाही. सेकंडरी इन्फेक्शन जसं डायरिया, डिसेंट्री हे होऊ देत नाही आणि आपली प्रतिकार शक्ती वाढवतं. हे सगळे फायदे कशामुळे होतात? आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये असलेल्या प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स याच्यामुळे एवढे सगळे फायदे आपल्या लहान मुलाला होतात. आता जे न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये बोटॅनिकल्स टाकलेले आहेत, ते बोटॅनिकल्स चे काय फायदे होतात आपल्या लहान मुलांना ते बघूयात आपण. हे मोस्ट युनिक फीचर ऑफ न्यूट्रिचार्ज किट. युनिक म्हणजे एकमेव वैशिष्ट्य आहे आपल्या न्यूट्रिचार्ज किट्सचं की ज्याच्यामध्ये
10 बोटॅनिकल्स म्हणजे 10 औषधी वनस्पतींचं मिश्रण म्हणजे टाकलेलं आहे आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये. मार्केट मधल्या इतर कोणत्याही ब्रँड मध्ये हे 10 बोटॅनिकलचं मिश्रण दिसत नाही. जसे की बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स याच्यामध्ये 10 बोटॅनिकलचं मिश्रण कुठल्याही ब्रँड मध्ये नाही. फक्त युनिक एकमेव आपला असा ब्रँड आहे न्यूट्रिचार्ज किड्स ज्याच्यामध्ये 10 बोटॅनिकल्सचं मिश्रण आहे. आता हे बोटॅनिकल्स काय फायदा करतात आपल्या लहान मुलांमध्ये? एनहान्स इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवतात आपल्या मुलांची. प्रोव्हाइड रिलीफ फ्रॉम कफ आणि कोल्ड. त्यांना सर्दी खोकल्यापासून आराम देतात. म्हणजे काही लहान मुलं असतात, थोडं वातावरण चेंज झालं, थोडा पाऊस, थोडी थंडी, थोडं बाहेर जरी जाऊन आले, बाहेरचं पाणी जरी पिले, लगेच सर्दी खोकला होतो त्यांना. पण मग जे मुलं न्यूट्रिचार्ज किड्स घेतात रेग्युलर, त्या मुलांना अशा वातावरणातील बदलांचा किंवा पाणी बदलाचा त्यांच्यावर तेवढा जास्त परिणाम होत नाही. त्यांना सर्दी खोकला लवकर आणि वारंवार होत नाही. डायजेस्टिव्ह फायर. त्यांचं जठराग्नी वाढवतात. जठराग्नी म्हणजे काय? आपलं पचनाची क्रिया वाढवतात. आणि इम्प्रूव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यातून जे आपल्याला पोषक घटक भेटतात, त्या पोषक घटकांचं अवशोषण लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यामधून होणारं त्याचं शोषण ते वाढवतात. म्हणजे ते ऍब्सॉर्प्शन पॉवर वाढवतात हे बोटॅनिकल्स. म्हणजे एवढे फायदे आहेत या बोटॅनिकल्सचे. म्हणजे असं जर एवढे बोटॅनिकल्स असलेलं न्यूट्रिचार्ज किड्स जर आपण आपल्या मुलाला दिलं तर किती फायदे होतील आपल्या मुलाला बघा. आता जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये, ते काय काम करतात ते बघूया आपण. ते समजतंय ना की मी फक्त बोलत जाते असं नाही ना होते? नाही नाही, कोणाला तरी आवाज येत नव्हता प्रॉपर. आता येतो का ताई? आवाज क्लिअर आहे मॅडम. हो, ओके, ठीक. इसेन्शियल अमायनो ऍसिड्स जे आहेत आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये, ते काय काम करतात आपण बघूया. आता खूप सगळे अमायनो ऍसिड जसं की एल लायसिन आणि DL मेथिओनाइन हे आपल्या शरीरात तयार होत नाही किंवा आपल्याला आहारामधून भेटत नाहीत लवकर भेटत नाहीत. खूप सगळ्या अन्नपदार्थांमध्ये ते प्रेझेंट नसतात आणि आपलं शरीर बनवतही नाही हे अमायनो ऍसिड. आणि हे अमायनो ऍसिड काय काम करतात? आपल्या मांसपेशींची वाढ आणि विकासासाठी महत्वाचे असतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी विकासासाठी महत्वाचे असतात. शरीरात कॅल्शियमच्या अब्सॉर्प्शन साठी महत्वाचे असतात. ऊर्जा तयार करण्यासाठी, मुलांमध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी पण हे अमायनो ऍसिड खूप महत्वाचे असतात. आता हे अमायनो ऍसिड आपल्या शरीरात म्हणजे मुलांच्या शरीरात तयार होत नाहीत आणि खूप सगळ्या अन्न पदार्थांमध्ये पण नसतात. मग हे अमायनो ऍसिड त्याचे एवढे फायदे आहेत, म्हणजे ऊर्जा तयार करणं, कॅल्शियम शोषून घेणं, मांसपेशींची वाढ, विकास, हे सगळे फायदे आपल्या लहान मुलाला भेटण्यासाठी आपल्याला मुलाला न्यूट्रिशनल सप्लिमेंट देणं किती गरजेचं आहे बघा. हे जर फायदे आपल्या मुलाला व्हायचे असतील तर आपल्या मुलाला आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट देणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये एकदम बेस्ट असलेलं एकमेव न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे न्यूट्रिचार्ज किड्स हे आपल्या RCM ह्या कंपनीमध्ये उपलब्ध आहे. आणि ते जर आपण आपल्या लहान मुलांना दिलं, समजा वय वर्ष 3 ते 13 पर्यंतच्या, तर आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होणार. त्यांचे वजन नॉर्मल राहणार, उंची नॉर्मल वाढणार, त्यांचा बुद्धिमत्ता वाढणार. त्यांची जर काही मुलांना प्रॉब्लेम असतात, समजा बोबडे बोलतात किंवा खूप उशिरा डिलेड डेव्हलपमेंट माइलस्टोन्स म्हणतो आपण बघा. काही मुलं 9 महिन्यात चालायला लागतात, काही 1 वर्ष चालायला लागतात, काही 1 वर्ष 2 महिन्यांनी चालायला लागतात. हे डिलेड माइलस्टोन असतात ना, हे सुद्धा जर न्यूट्रिचार्ज किड्स म्हणजे दिलं
आता न्यूट्रिचार्ज किड्स 3 वर्षाच्या पुढे देतात, पण हे डिलेड माइलस्टोन साठी DHA ट्विस्ट म्हणजे DHA हा घटक आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये पण आहे आणि DHA ट्विस्ट हे आपण नवजात बालकाला म्हणजे 6 महिन्याच्या बाळाला पण देऊ शकतो. अँटीऑक्सिडंट्स इन न्यूट्रिचार्ज किड्स. आता न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये आपल्या अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंट्स आहेत. कोणते 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 कोणत्या न्यूट्रिचार्ज किड्स आपलं 2 फ्लेवर मध्ये भेटतं. पहिला फ्लेवर रिअल कोकोआ म्हणजे चॉकलेट फ्लेवर आणि दुसरा फ्लेवर कोणता आहे रिअल मँगो फ्लेवर. 2 फ्लेवर मध्ये आपलं न्यूट्रिचार्ज किड्स भेटतं. आणि रिअल कोकोआ हे सुद्धा पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे आणि रिअल मँगो म्हणजे आपलं रिअल हापूस आंबा असतो ना त्याच्यापासून बनवलेलं ते टाकलेलं असतं न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये. ते सुद्धा एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. आता हे अँटीऑक्सिडंट काय काम करतं न्यूट्रिचार्ज किड्स मधलं आपल्या लहान मुलांच्या शरीरामध्ये ते आपण बघूया. हेल्प फाईट द फ्री रॅडिकल्स, बूस्ट इम्युनी सिस्टीम. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या लहान मुलांच्या शरीरातले फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतं. फ्री रॅडिकल्स सोबत ते फाईट करून त्यांना शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे काय करतं अँटीऑक्सिडंट. फ्री रॅडिकल्स हे सर्वांच्या शरीरात असतात. ते आपल्या शरीरासाठी घातक असतात. मग ते फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरातून बाहेर टाकण्याचं काम त्यांच्या सोबत फाईट करून हे कोण करतं अँटीऑक्सिडंट्स. आणि असं अँटीऑक्सिडंट कोणतं आहे आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये रिअल कोकोआ हे चॉकलेट फ्लेवर मध्ये आणि मँगो फ्लेवर मध्ये रिअल मँगो हे अँटीऑक्सिडंट आहे. आणि हे प्रतिकार शक्ती वाढवण्याचं पण काम करतं आपल्या मुलांची. न्यूट्रिचार्ज किड्स हे क्लिनिकली प्रूव्हन हेल्थ ड्रिंक आहे. म्हणजे ते तयार झाल्यानंतर त्याची आधी 100 मुलांवर 6 महिने त्यांना सलग देऊन त्याची ऑब्झर्वेशन केलं. त्या मुलांना त्या हेल्थ ड्रिंक पासून न्यूट्रिचार्ज किड्स पासून फायदा झाला. सर्वच मुलांना फायदा झाला. असं नाही की एखाद्याला नुकसान झालं बाकीच्यांना फायदा झाला असं नाही. सर्वच मुलांमध्ये खूप सगळे पॉझिटिव्ह चेंजेस दिसले. जसं की वजन, नॉर्मल वजन, नॉर्मल उंची, बुद्धिमत्ता वाढली, शरीराचा आणि मनाचा सर्वांगीण विकास झाला, समजून घेण्याची शक्ती वाढली. हे सर्व बदल त्या मुलांमध्ये 6 महिने सलग न्यूट्रिचार्ज किड्स घेतल्यानंतर दिसले आणि त्याच्यामुळं आपलं न्यूट्रिचार्ज किड्स हे लहान मुलांना घेण्यासाठी एकदम सेफ आहे हे सुद्धा समजलं आणि त्याचे फायदे पण लहान मुलांना होतात, कुठलंही नुकसान होत नाही हे सुद्धा समजलं. त्याच्यामुळं आपलं न्यूट्रिचार्ज किड्स हे सगळ्यात बेस्ट आहे. आता न्यूट्रिचार्ज किड्स घेण्याची सगळ्यात सोपी पद्धत कोणती आहे? त्याच्यामध्ये एक चमचा असतो. 300 ग्रॅमचा आपला न्यूट्रिचार्ज किड्सचा पावडरचा डबा आहे. हे बघा हा 300 ग्रॅमचा डबा आहे. त्याच्यामध्ये एक चमचा असतो प्लास्टिकचा. तो चमचा भरून 1 ग्लास दुधामध्ये, कोमट दुधामध्ये किंवा थंड दूध असलं तरी चालेल, त्याच्यामध्ये 1 चमचा न्यूट्रिचार्ज किड्स पावडर टाकून मिक्स करायची. जर आपल्या मुलाला साखर पाहिजे असेल, जर त्याला त्याची टेस्ट आवडली तर ठीक, समजा नाही आवडली तर थोडी 1 चमचा साखर त्याच्यामध्ये मिक्स करून मुलाला लगेच प्यायला द्यायचं. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, दिवसातून 2 वेळा. जर तसं आपल्या मुलांना आवडलं नाही, जर तशी चव आवडली नाही तर मग त्याचं आपण टेस्टी शेक बनवून पण त्यांना देऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय करायचं, न्यूट्रिचार्ज किड्स कोकोआ 1 स्कूप म्हणजे त्याच्यामधले चमचा असतो ना, ती 1 चमचा भर पावडर घ्यायची. अर्धा कप सोक ड्राय फ्रुट्स म्हणजे रात्री भिजवलेले काजू बदाम, मनुके रात्री भिजवत ठेवायचे अर्धा कप. सकाळी मिक्सर मध्ये ग्राइंड करायचे ते अर्धा कप आणि अर्धा चमचा साखर आणि 1 ग्लास दूध हे सगळं मिक्स करून त्याला टेस्टी पेय आपण प्यायला देऊ शकतो. आणि आपली मुलं
म्हणजे जे नको बोलतात, मला आवडत नाही बोलतात, असं जर बनवून दिलं आपण, तर ते आनंदाने आणि पटकन पिऊन घेतील. आता दुसरी पद्धत काय आहे? ते बनवण्याची 1 चमचा न्यूट्रिचार्ज किड्स पावडर, अर्धा कप चॉकलेट आईस्क्रीम, काही आता हे उन्हाळ्यात आईस्क्रीम, थंडीमध्ये द्यायची नाही आईस्क्रीम. उन्हाळ्यामध्ये समजा आपल्याला जर टेस्टी ड्रिंक बनवून द्यायचं असेल लहान मुलांना, तर मग अर्धा कप चॉकलेट आईस्क्रीम, एक ग्लास दूध आणि पूर्ण मिक्स करायचं चांगलं आणि बाळाला प्यायला द्यायचं. मुलं आनंदाने पितील आणि त्याचा त्यांच्या शरीराला फायदा होईल. आता न्यूट्रिचार्ज किड्स कोणी घेतलं पाहिजे? चिल्ड्रन फ्रॉम 2 to 13 इयर्स ऑफ एज, म्हणजे 2 वर्षाच्या पुढे पण आपण देऊ शकतो. 2 वर्ष पूर्ण झालेल्या मुलापासून ते 13-14 वर्षाच्या मुलापर्यंत आपण न्यूट्रिचार्ज किड्स देऊ शकतो. कधी घ्यायचं ते? 1 ग्लास मॉर्निंग मध्ये, सकाळी 1 चमचा 1 ग्लास दुधामध्ये आणि संध्याकाळी इव्हिनिंग म्हणजे 5-6 वाजता 1 चमचा न्यूट्रिचार्ज किड्स पावडर 1 ग्लास दुधामध्ये. हाऊ लॉंग टू टेक, म्हणजे किती काळापर्यंत आपण न्यूट्रिचार्ज किड्स पावडर मुलांना देऊ शकतो? टिल द चिल्ड्रन रीच ऍट द एज ऑफ 13 इयर्स, म्हणजे आपली मुलं 13 वर्षाची होईपर्यंत आपण रेग्युलर मुलांना डेली न्यूट्रिचार्ज किड्स दिलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. मुलं त्याने एकदम हेल्दी, फिट आणि फाईन होतील. त्या आणि इव्हन शरीरावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही, कुठलेही साइड इफेक्ट नाहीत, कारण की एकदम नैसर्गिक पोषक घटक याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांना कुठलीही हानी न होता एकदम आपले मुलं फिट, फाईन, हेल्दी आणि प्रतिकार शक्ती एकदम एकदम स्ट्रॉंग होईल त्यांची, की ते आजारीही पडणार नाहीत. एवढे छान रिझल्ट आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स पावडरचे आहेत. आणि आपलं न्यूट्रिचार्ज किड्स एकमेव असं हेल्दी ड्रिंक आहे ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रथिन आहेत, जे सोया प्रोटीन, मिल्क प्रोटीन आणि व्हे प्रोटीन. आता दुसरे जे बाजारामध्ये ब्रँड आहेत ना, त्याच्यामध्ये व्हीट प्रोटीन, गव्हाचं प्रोटीन, माल्ट एक्स्ट्रॅक्ट आणि बार्ली, म्हणजे हे तिन्ही प्रकारचे प्रोटीन ज्याच्यामध्ये पुअर सोर्सेस ऑफ प्रोटीन, म्हणजे खूप कमी प्रमाणात प्रथिने असतात या सोर्सेस मध्ये, हे मार्केटच्या ब्रँड मध्ये भेटतं. आणि आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये काय असतं? सोया प्रोटीन, म्हणजे सोयाबीन पासून भेटलेलं प्रोटीन, गव्हापासून भेटलेलं प्रोटीन आणि मिल्क पासून भेटलेलं प्रोटीन, त्याला केसिन म्हणतात. आणि बाकीच्या आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये 23 ग्रॅम प्रोटीन आहे पर 100 ग्रॅम. 100 ग्रॅम न्यूट्रिचार्ज किड्स घेतली तर त्याच्यामध्ये 23 ग्रॅम प्रोटीन आहे. तसं मार्केटच्या ब्रँड मध्ये 7 ते 14 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम जर प्रोटीन पावडर घेतली मार्केटची तर त्याच्यामध्ये 7 ते 14 ग्रॅमच प्रोटीन असतं. त्याच्या तुलनेत आपलं 23 ग्रॅम म्हणजे 23 ग्रॅम, 7 ते 14 ग्रॅम जास्त की 23 ग्रॅम जास्त, म्हणजे 23 ग्रॅम प्रोटीन आपल्या न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये भेटतं. आणि शुगर आणि मार्केटच्या प्रोटीन पावडर मध्ये शुगर जास्त प्रमाणात असते, तसं त्याच्या तुलनेने आपल्या न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये एवढ्या प्रमाणात शुगर नाही. जसं आणि मार्केटच्या हे प्रोटीन पावडर मध्ये ग्लुकोज, सुक्रोज, कॅरामेल, लिक्विड ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन ह्या प्रकाराची शुगर असते. आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये क्वांटिटी ऑफ शुगर इज ओनली ऑफ मच एज नीडेड टू द मास्क द टेस्ट ऑफ व्हेरियस न्यूट्रिएंट्स, म्हणजे ह्या प्रकारातली कुठलीही शुगर आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये प्रेझेंट नाही. फक्त टेस्ट पुरती, फक्त थोड्या प्रमाणात, एकदम लिटिल क्वांटिटी टेस्ट पुरती शुगर आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये आहे, जास्त प्रमाणात नाही. आता ऍसिडिटी रेग्युलेटर is indication that this health drink give rise to acidity. आता प्रत्येक खाण्याची वस्तू असते, चिप्सचं पॅकेट असो, कुठलंही पॅकेट असो, त्याच्या बिस्किटचं पॅकेट असो, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स मध्ये लिहिलेलं असतं ऍसिडिटी रेग्युलेटर.
पण आपलं न्यूट्रिचार्ज किड्सच्या डब्यावर म्हणजे पॅकेटवर लिहिलेलं नाही की ऍसिडिटी रेग्युलेटर असं लिहिलेलं नाही. म्हणजे आपल्या न्यूट्रिचार्ज किड्सने ऍसिडिटी होत नाही, म्हणून आपल्या न्यूट्रिचार्ज किड्सवर ऍसिडिटी रेग्युलेटर असं लिहिलेलं नाही. आपला न्यूट्रिचार्ज किड्स हा एकमेव भारतातला ब्रँड आहे ज्याच्यामध्ये 2 प्रीबायोटिक आणि 2 प्रोबायोटिक आहेत, जे आपली लहान मुलांची गट हेल्थ मध्ये गुड बॅक्टेरिया वाढवतात आणि मुलांचं डायजेशन इझी करतात, म्हणजे पचन सोपं करतात. बाजारच्या मार्केट मधल्या कुठल्याही ब्रँड मध्ये बोटॅनिकल्स नाहीत. आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये 10 बोटॅनिकल्स आहेत. त्याचे फायदे आपल्या लहान मुलांना होतात. आणि जर आपल्या मुलांना आपल्याला जर इंटेलिजंट म्हणजे खूप हुशार बनवायचं असेल तर आपण आपल्या मुलांना न्यूट्रिचार्ज किड्स देणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यामुळे बाळाचा आपल्या सर्वांगीण विकास होतो. बाळ हुशार होतात, त्यांची बौद्धिक उंची वाढते, त्यांची म्हणजे टीचरनी शिकवलेलं ते लवकर कॅच करतात लवकर. ज्याच्या तुलनेत जे मुलं न्यूट्रिचार्ज किड्स घेत नाहीत त्या मुलांची बौद्धिक क्षमता कमी असते. आणि आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये महत्वाचं म्हणजे DHA हा आपल्या मेंदूची वाढ आणि विकास करणारा महत्वाचा घटक म्हणजे DHA हा आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स मध्ये प्रेझेंट आहे, बाकीच्या अदर ब्रँड्स मध्ये प्रेझेंट नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या मुलांना हुशार बनवायचं असेल, हेल्दी बनवायचं असेल, प्रतिकार शक्ती वाढवलेली पाहिजे आपल्या मुलांची, आपल्या मुलांना सारखं सारखं आजारी पडू द्यायचं नसेल, वातावरणातील बदलांचा आपल्या मुलांवर परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर बेस्ट हेल्थ ड्रिंक टुडे इन द वर्ल्ड म्हणजे आपल्या भारत देशामध्ये न्यूट्रिचार्ज किड्स. सर्वांनी म्हणजे ज्यांची मुलं 3 ते 13 वर्षापर्यंत आहेत त्यांनी आपल्या मुलांना देणं खूप गरजेचं आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी. आता माझी माहिती सर्व सांगून झाली. मी स्वतः पेशंटला दिलंय न्यूट्रिचार्ज किड्स आणि त्यांना काय रिझल्ट आला ते 1-2 रिझल्ट सांगते आणि मग माझं सांगून झालं सगळं. एक म्हणजे एका मुलाला 3 म्हणजे म्हणजे बाहेरच खायचं असं चिप्स वगैरे बिस्किट आणि भाजी पोळी खातच नव्हता आणि जेवण सुद्धा जात नाही लहान मुलांना. अशा एका मुलाला दिलं मी 4 वर्षांच्या. त्याने 3 महिने रेग्युलर घेतलं तर त्याची भूक वाढली, तो भाजी पोळी मागायला लागला. न्यूट्रिचार्ज किड्स दिल्यानंतर त्याचं वजन वाढलं, उंची चांगली झाली आणि तो अभ्यासात पण हुशार झाला. आता बेड वेटिंग हा प्रॉब्लेम खूप मुलांमध्ये असतो, 6-7 वर्षाचे होईपर्यंत असतो, काही मध्ये 8-9-10 वर्षापर्यंत सुद्धा असतं. बेड वेटिंग म्हणजे रात्री बिछाण्यामध्ये सुकरणे. मग अशा मुलांना 4 पेशंटला अशा रिझल्ट आला माझ्या. म्हणजे म्हणतात ना आता दाखवायला येतात, सर्दी खोकला झाला म्हणून येतात डॉक्टरकडे. मी डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे येतात पेशंट. मग म्हणतात डॉक्टर ते दाखवलं की गोळ्या औषध दिलं का मग असं आई हळूच म्हणते, मॅडम आमचा मुलगा एवढा मोठा झाला पण अजून बेड मध्ये सुकरतो. तर मग त्यांना सांगितलं मी आपल्याकडे न्यूट्रिचार्ज किड्स अशी सर्व पोषण असलेली पावडर आहे, तुम्ही 3 महिने द्या, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर त्यांच्या मुलाला 1-1.5 महिन्यातच रिझल्ट आला. तर त्यांनी खूप सगळे पेशंट्स पाठवले असे, म्हणजे बेड वेटिंग हा प्रॉब्लेम सुद्धा क्लिअर झाला. आणि बोबडं बोलतात लहान मुलं, तर 3-4 वर्षाचा मुलगा होता, बोबडा बोलायचा. मग त्याला न्यूट्रिचार्ज किड्स प्लस DHA ट्विस्ट दिलं तर त्याला 1 महिन्यातच तो चांगलं बोलायला लागला. म्हणजे एवढे छान रिझल्ट आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स आणि न्यूट्रिचार्ज DHA ट्विस्टचे आहेत. तर मग हे रिझल्ट खूप म्हणजे महत्वाचे आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचा मुलगा बोबडा बोलत होता ही खूप म्हणजे हे वेगळी गोष्ट होती. म्हणजे त्यांना असं वाटायचं की बाकीच्या सर्वसामान्य मुलांसारखं त्याने स्पष्ट बोलावं, ही त्यांची इच्छा होती पालकांची. तर मग आपल्या न्यूट्रिचार्ज किड्स आणि DHA ट्विस्ट याने त्याला रिझल्ट आला, तर त्यांना खूप आनंद झाला. तर त्यांनी अजून त्यांच्या रिलेटिव्ह मधल्या 2 पेशंटला पण सांगितलं, तेच त्यांनी सुद्धा घेतले, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे सध्या. काही चुकलं असेल तर सॉरी,
मी सांगितली मला जेवढी माहिती आहे न्यूट्रीचार्ज किड्स बद्दल माहिती तेवढी, आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सीमा गैरे मॅडमचं. आणि कुणाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय RCM, जय किशोर, जय न्यूट्रीचार्ज. खूप खूप धन्यवाद मॅडम. म्हणजे इतकी छान आणि इतकी डीप मध्ये तुम्ही नॉलेज दिले आणि साध्या सोप्या भाषेत ते म्हणजे महिलांना किंवा पुरुषांना कळेल अशा भाषेत सांगितलं. आणि खरंच एवढी पोषण तत्व 49 पोषण तत्व असलेलं आपलं किड्स जे आहे आणि एवढे पोषण भरपूर आहेत त्यात. आणि जे आपण बघतोय की जे आपल्याला खाण्यातून खरंच मिळत नाहीये. म्हणजे मुलांना तर मिळत नाही, आपल्याला सुद्धा मिळत नाही. आपण म्हणजे न्यूट्रिशन घेतलं पाहिजे. आता जसं मुलांसाठी हे पोषण तत्व असलेलं जे प्रोटीन आहे, किड्स आहे, ते खरंच देण्याची खूप गरज आहे. कारण मुलं बाहेरचं जास्त जंक फूड खातायत आणि मुलांचं बघा काहींचं अति वेट पण होत चाललंय त्यामुळे. आणि खूप कमी वयात सुद्धा शुगर मुलांना पण होतीये म्हणजे ऐकण्यात पण येतंय. आणि हे सगळं आपल्या हातात आहे की आपल्या मुलांना हेल्दी जीवन आपण कशा प्रकारे दिलं पाहिजे. मी तर म्हणेन की मुलांचं भवितव्य सुद्धा आपल्याच हातात असतं. मुलांना कसं घडवायचं, काय खायला द्यायचं, काय नाही. तर खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीत सांगितलं मॅडम. आणि जर कोणाला जर डाऊट म्हणजे प्रश्न जर असतील तर कोणाला विचारायचा असेल तर विचारू शकता. म्हणजे बघा मॅडम कोणालाच काही प्रश्न पडले नाहीत. इतके छान सोप्या भाषेत तुम्ही सांगितलंय. आणि फीडबॅक कोणाला द्यायचा असेल तर देऊ शकता. मॅडमचं सेशन तुम्हाला कसं वाटलं, कसं नाही, आवडलं की नाही आवडलं ते सुद्धा सांगा. तर बघा आता कॅमेरे कुठे चालू झालेत. पटापट. अं, अं, हा जागृती मॅडम बोला. अनम्यूट करता येईल. जय RCM मॅडम. हा जय सेम. अच्छा मॅडम नवीन होत्या सेशन मध्ये, मी पहिले पाहिलेलं नव्हतं मॅडमला, पण खूपच जबरदस्त सेशन झाला आजचा. आणि मॅडमने आज न्यूट्रीचार्ज किड्स हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा आपल्या, म्हणजे कारण प्रत्येकाजवळ लहान लहान लेकरं आहे आणि लेकरांना काय द्यावं कसं त्यांना हाताळावं ते खूप मोठा प्रश्न असतो. तर मॅडमने खूपच छान माहिती दिली आज. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आजची. खूप छान वाटलं आजचा विषय ऐकून. आणि न्यूट्रिशन बद्दल एवढी माहिती नव्हतीच मुळात. लेकरांना आपण कुठलं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे काय, जे पण माहिती भेटली ती खूपच जबरदस्त माहिती भेटली मॅडम. धन्यवाद मॅडमचे पण. आणि मॅडमची होस्टिंग पण खूप छान झाली आज. हळूहळू कॉन्फिडन्स वाढतोय सगळ्याच लेडीजचा. खूप छान वाटतंय. मीटिंग पण खूप छान होत चालली आता. धन्यवाद मॅडम. छान फीडबॅक दिला. बघा आता तुम्ही म्हणताय की नवीन आता बघा डॉक्टर लोकांचा वेळ घेणं आणि आपण म्हणजे आपल्यासाठी त्यांनी वेळ दिलाय हे खूप महत्वाचं आहे. आणि मॅडम जसं तुम्ही म्हणताय पहिल्यांदा बघितलं पण मॅडमने आपल्याला वेळ दिला हेच खूप मोठं झालं. कारण नाही मॅडम, आज सगळ्यांना मॅडमने जो एकदम छोट्या छोट्या गोष्टी ज्या हो कसं छोट्या आहे छोट्या आणि गोष्टी ज्या मॅडमने समजून सांगितल्या ना त्या खूपच छान, म्हणजे डीपली होतं त्यांचं नॉलेज. एकदम साध्या सरळ भाषेमधलं नॉलेज होतं आणि खूप आता महिलांसाठी खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आजची. तर बघा तुम्ही म्हणजे बघितलं असं नोट्स केलं असेल की मॅडमनी नोट्स मधून मॅडमनी आपल्याला ते मराठीत सांगितलंय. मॅडमच्या नोट्स पूर्ण इंग्लिश मध्ये आहे. आणि ते बिलकुल आपल्याला मॅम. हो मॅडमनी फक्त आपल्याला ट्रान्सलेशन करून दाखवलंय ते आणि खूप छान सोप्या पद्धतीत सांगितलं. आता मी नैना मॅडमला बोलवून वेलकम मॅडम. हो, माझं नाव नैना महेंद्र खोंडे. मी शाद्या जवळ मसावतीतून बोलते. मॅडमने खूप छान सांगितले, डीप मध्ये जाऊन समजून सांगितलं. मला एक विचारायचं होतं. आमच्याकडे एक बाळ आहे, त्याचं थोडं डोळ्याला प्रॉब्लेम आहे. तर ते आधीपासून नव्हतं, अचानकच झालंय. तर त्याला जर हे किड्स दिलं तर चालेल का? 4-5 वर्षाचा आहे तो मुलगा. हो, काय प्रॉब्लेम आहे ताई? म्हणजे थोडस नजर असं तिरस्कर बघतो तो. त्याला बघायची न्यूट्रीचार्ज किड्स आणि DHA ट्विस्ट भेटतं ना आपलं,
दोन्ही पण द्या. न्यूट्रीचार्ज किट्स सकाळ संध्याकाळ 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा आणि त्याच्यासोबत DHA ट्विस्ट ते जेवणातून द्यायचं. न्यूट्रीचार्ज DHA ट्विस्ट ची डबी भेटते आपली लिंबोळी तुपासारखी. त्याच्यामध्ये त्या 50 का 100 गोळ्या असतात. आणि 30 गोळ्या असतात एका डबीमध्ये 30. तर ती आपण कशी फोडतो, ती ट्यूब फोडून त्या जेवणामध्ये टाकायची. त्याच्या म्हणजे थोडंसं 5-10 घास जेवण घ्यायचं, अर्धी वाटी. त्याच्यात ते पूर्ण टाकून मिक्स करायचं आणि ते जेवण त्याला द्यायचं आधी. दोन्ही सोबत 6 महिने द्या मॅडम. रिझल्ट येईल. मला तर ते काही समजलं नाही, फक्त ते पावडरचं मला माहिती आहे. न्यूट्रीचार्ज किड्स आणि आपल्या RCM मध्येच न्यूट्रीचार्ज DHA ट्विस्ट म्हणून असे डबे आहेत DHA ट्विस्टचे असे डबे आहे मॅडम. आहे, मला दाखवा. हे बघा असे डबे गोळ्यांचे असे. नाही, समोर घ्या अजून मॅडम, समोर घ्या अजून. हे आता दिसते. हा हो दिसली. असे हे आहे दोन्ही तर सोबत ते आपल्या द्या. जेवणामध्ये ट्विस्ट करून द्यायचे हे गोळे. जेवणामध्ये मिक्स करून द्यायचं. ते कॅप्सूल गोळी असते ते ओपन करायचं आणि त्यात जेवणामध्ये टाकायचं ते पूर्ण औषध आणि मिक्स करून मग ते खाऊ घालायचं बाळाला. आणि न्यूट्रीचार्ज किट्स दुधामधून द्यायचं 2 वेळा. 2 वेळा. हा 6 महिने द्या मॅडम आणि मग 6 महिन्यानंतर रिझल्ट सांगा. हो थँक्यू मॅडम. हो. आणि 100% रिझल्ट आहे. फक्त प्रॉपरली ज्या प्रमाणात सांगितलंय तसं घ्या तुम्ही. 100% रिझल्ट आहे. अजून कोणाला बोलायची इच्छा आहे की? मी पांडव सरांना बोलू इच्छिते. वेलकम सर. थँक्यू बोलण्याची संधी दिली तुम्ही. बघा आता डॉक्टर मॅडमनी आज खास तुमच्यासाठी वेळ अशी दिली, त्या आज स्वतः OPDला गेल्या नाही, खास तुमच्यासाठी आज घरी थांबल्या त्या. नाही तर आज त्यांना टाईम नसतो, पण खास आज तुम्ही वेळ घेतला त्यांचा आणि त्यांनी वेळ दिला. थँक्यू. खूप छान सेशन झालं आजचं. धन्यवाद सर. बघा साक्षी या मॅडमला, डॉक्टर आहेत. अजूनही कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर्वसामान्य लेडीज नाही आहेत तुमच्या समोर आज बसलेल्या, या डॉक्टर आहेत. ऑलरेडी डॉक्टर आहे. आपण म्हणतो ना डॉक्टरला विचारून द्यायला पाहिजे का, डॉक्टरला विचारून मग देऊ. आज तुमच्या समोरच डॉक्टर आहेत आणि त्यांनाच विचारून तुम्ही देऊ शकता. धन्यवाद सर. आणि अजून जर कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता. फीडबॅक देण्यासाठी मी साक्षी मॅडमला बोलवते. वेलकम मॅडम. आवाज येतोय मॅडम? हो येतोय. नमस्ते, जय RCM. आज न्यूट्रीचार्ज खूप छान पद्धतीने मॅडमनी एकदम डिटेल मध्ये माहिती दिली. आधी सेशन विजिट मधून आपल्यासाठी दिला, याच्यासाठी मॅडमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान मॅडम, आजचे सेशन खूप जबरदस्त झाले. थँक्यू सीमा मॅडम, बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल. धन्यवाद मॅडम. अमीना मॅडमलाच बोलवल. वेलकम मॅडम. नमस्ते. आजचं सेशन खूप जबरदस्त झालं आणि मी तर नोट्स काढलेत, म्हणजे 2-3 पाने भरलेत माझे लिहून. इतकं छान, म्हणजे इतकं छान आम्हाला समजलं ते. आणि त्यांनी आपल्याला इतकं वेळात वेळ काढून आपल्याला माहिती दिली. कारण आता बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या, त्याच्यामधनं माहिती झाल्या. आणखीन एक, आपण कुठल्या पेशंटला द्यायचं ते पण त्यांनी सांगितलं कसं आहे. आता हे अंतरणामध्ये ओलं करतात ते आपल्यालाही माहिती नव्हतं त्यांना पण द्यायचं का नाही म्हणून, पण आता ते पण माहिती झालं ह्याच्यामुळे. आता आम्ही इथून पुढे अशा पण मुलांना आम्ही देऊ, कारण इथं आम्ही बरेच मुलांना देतो, त्यांचा खूप छान रिझल्ट आहे. आज तो प्रिया वाघमारेचा मुलगा तर डबा घेऊन बसला होता, मला दाखवायचा आहे बोलायचं, पण त्याचा क्लास असल्यामुळे तो गेला. तर डबा घेऊन बसला होता, मी सांगणार आहे, मी बोलणार आहे म्हणून. कारण ते मुलं बार आजारी पडत नाहीत, आपलं हे त्यांना चालू आहे. आम्ही जेव्हापासून त्यांना देतो ना ते घेत आहेत. तर त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही प्रत्येक, आता आपण तर आई आहे तर आपल्या मुलांना काय गरजेचं आहे, बाहेरचं आता मुलं किती खातात, टीव्ही बघतात, मोबाईलवर खूप असत, सगळं व्हेजिटेबल फ्रुट्स हे काही खात नाहीत. त्यासाठी तुम्ही हे देणं खूप आवश्यकता आहे.
कारण हे सगळं समजावून मॅडमनी खूप छान सांगितलं, आता सांगण्याची गरज नाहीये. खूपच छान आणि त्यांच्या वेळातला वेळ काढून खास आपल्यासाठी त्या एवढा छान त्यांनी आज आपलं प्रेझेंटेशन केले की खूप त्याच्यामधले बारीक बारीक गोष्टीचा सगळं कसं वापर करायचा, काय काम करतं ते सगळं त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. तर खूप धन्यवाद मॅडम तुमचं. परत एकदा खूप छान सांगितलं आमच्यासाठी. तुम्ही खूप वेळ दिला आम्हाला. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. कोणी बोलू इच्छिते का अजून? कारण आपला वेळ पण झालाय. हँड रेज करू शकता. माधुरी, हा बोला मॅडम. हॅलो, मी माधुरी welcome. काकटे बोलते. माझ्या मुलीला पण अंथरुणात सू करायची सवय आहे, तर ते कंट्रोल होण्यासाठीच हे यूज होऊ शकतं ना चांगलं? हो हो, किती वय आहे तिचं? ती 6 वर्षाची कंप्लीट झाली आता. मॅडम तुमच्या शब्दात सांगा, कारण आम्ही सांगितलं तर जरा. हो मॅडम, द्या, नक्की द्या. आता म्हणजे ऐकलं पण अंथरुणात सू करतो म्हणजे काय, कुठल्या तरी पोषक घटकाची कमतरता आहे किंवा मग स्नायू कमकुवत आहेत. जे आपले युरिनशी संबंधित स्नायू असतात, मांसपेशी असतात, त्या कमकुवत आहेत. त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल होत नाहीये. आणि आपण जर आपलं न्यूट्रीचार्ज किड्स दिलं तर त्या स्नायूंवर आपल्या न्यूट्रीचार्ज किड्स मधून त्याला सर्व पोषक घटक भेटतील त्या मुलीला तुमच्या. आणि सर्व पोषक घटक भेटल्यावर तिच्या त्या स्नायूंवर कंट्रोल येईल आणि स्नायूंवर कंट्रोल आल्यावरती बेड मध्ये सू करणार नाही. सकाळी उठून किंवा जेव्हा सू आली तेव्हा ती उठून बाहेर जाईल. असं तिला असं म्हणजे रेग्युलर पण वॉशरूमला खूप जास्त वेळा होतं आणि मग ते नाही, झोपेत तुम्ही तिला कंटिन्यू द्या न्यूट्रीचार्ज किड्स. सकाळी 1 ग्लास दुधामध्ये, संध्याकाळी 2 वेळा द्या आणि कंटिन्यू 6 महिने द्या. ते नेहमी दिलं तर चालत आहे, पण सुरुवातीला द्या. तुम्हाला रिझल्ट लगेच म्हणजे जाणवेल 2-3 महिन्यातच. म्हणजे असं दिल्यावर एकाच दिवसात होईल असं नाही. आता पोषक घटकांची आपल्या शरीरातली कमतरता जेव्हा भरून निघेल तेव्हा ते कंट्रोल येणार आहे. मग ते कमतरता भरून निघण्यासाठी तुम्हाला ते सलग 2-3 महिने, 6 महिने तरी देणं गरजेचं आहे. द्या तुम्ही आणि रिझल्ट सांगा रिझल्ट आल्यावर. हो हो, नक्कीच. खूप छान झालं तुमचं सेशन. डिटेल मध्ये माहिती मिळाली. थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम. खूप खूप धन्यवाद मॅडम. वेळात वेळ काढून तुम्ही सर्वांना माहिती दिली किड्सवर. आपण अजून जेव्हा तुमचा वेळ अजून घेऊ आणि अजून परत एकदा न्यूट्रीचार्ज किड्स आपली कॅप्सूल आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करू. आणि खूप छान वाटलं मॅडम तुमच्याशी चर्चा करून. म्हणजे जे सेशन होतं ते आपण चर्चेद्वारे आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचे प्रयत्न करत आहोत. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. आणि आता वेळ पण आपली झाली आहे, तर सगळ्यांना जय RCM. जय आरसी. जय RCM, जय न्यूट्रीचार्ज. जय आरसी. जय न्यूट्रीचार्ज. जय